की जय जय श्री राधे श्याम। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। वंशी विभूषितकरान्नवनीरावान् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरुष्टान् पूर्णेन्दुसुन्दरमुखालरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेवनुगान ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम भगवान की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर बालकृष्णांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांग अभिवादन करून आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संतांना अभिवादन करून उपस्थित सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करू। पहिलं वाक्य सांगतो मी, बाकीच्यांनी सद्भाव म्हणू नये। सद्भाव म्हणण्याचा एक वेगळा आग्रह आहे, हे लक्षात घ्या। बाकी मंगलाचरणाची कॉपी केली काय हरकत नाही, ते चांगले शब्द आहेत सगळे, फक्त सद्भाव म्हणत जाऊ नये। मस्त कहा पायावरी या वार करी संताच्या, एक अधिकार आहे संन्यास म्हणून मी सद्भाव म्हणणं वेगळं आणि सगळ्यांनी असं दुसरं कोणी सद्भाव शब्दाची कॉपी करायची नाही। काय आहे, मोठी मोठी माणसं असतात श्रोत्यांमध्ये सुद्धा, अधिकारी लोक असतात। आश्रमदृष्ट्या माझा अधिकार आहे आणि म्हणून नमस्काराच्या ऐवजी मी तुमच्याबद्दल सद्भाव प्रगट करणं हे आशीर्वादात्मक पण आहे, लक्षात घ्या। तेव्हा अनेशा आजच विषय तसा आला म्हणून सांगून गेलो या निमित्ताने। थोडं सावधान राहत जाऊ। उपस्थितांबद्दल सुद्धा आदर, नमस्कारापर्यंत आदर असावा। काय आहे, माऊलींसमोर तर फार मोठे मोठे लोक होते, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, इथपर्यंत आदर माऊलीने श्रोत्यांना दिला। एकट्या निवृत्तीनाथांना नाही, तुम्ही शब्द आलाय तो सगळ्यांकरता आलेला आहे, लक्षात घ्या। सद्भावमध्ये अनादर नाही आहे आणि आश्रम मर्यादा आहे, असं दोन्ही आहे। आश्रम मर्यादेच्या दृष्टीनं मी सद्भाव शब्द वापरतो। पूर्वी नैष्ठिक ब्रह्मचारी होतो तेव्हाही तो सद्भाव बरोबर होता,
आणि आता तर अगदी बरोबर आहे, आशीर्वादात्मक दृष्ट्या हा सद्भाव शब्द आहे. असतो याचं विषयांतर जास्त लांबवत नाही, अनुवाद करून पुढं जायचं. उठा जागी वारे आता, स्मरण करा पंढरीनादा, भावे चरणी ठेवा माझा, सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू जोय रे पिशोन, सर्व मिथ्याये जाणून, शरण रे घा देवासे, धनदारा पुत्र जन. आयुष्याला माझे निघरे, हे तो संपत्तीचे वार, साचुकारे जाईल पुत्र. आयुष्य जात आहे बा स्वपत सेमा, स्वहिताचा गोरवा, ध्यानी रात्री हरीच्या, धनदारा पुत्र बंधू अवधरा, क्षणक्षणा नाम स्मरा, तिसायोजतावरा, हे जी करा बापानो, धनदारा पुत्र. विष्णुदास विनवी नामा, बोलू नका भव कामा, धरांतरी निज प्रेमा, न चुकाने मारी भक्ती, धनदारा पुत्र बंधू जोय रे पिशोन, सर्व मिथ्याये जाणून, शरण रे घा देवासी, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. तर स्वहिताचा घोर वहा याच्यावर काल चर्चा झाली. आणि ध्यानी रहा श्रीहरीच्या याचा नुसता थोडा स्पर्श झाला. एका साधकाने म्हणलं याच्यावर थोडा जास्त प्रकाश टाकावा अशी विनंती काल प्रवचन संपल्यावर केली होती. साधकीय दृष्ट्या ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चिंतनामध्ये आपल्याला अपेक्षा असलेली परत आपण चिंतनाची अपेक्षा केली किंवा जादा चिंतनाची तर काही चुकीचं नाही आहे. आता आपल्याला याच्यातच जर पाहायचं ठरलं तर या शब्दातच याचं रहस्य आहे. रहा शब्द वापरला, या रहा शब्दात सगळं मर्म आहे. श्रीहरीच्या ध्यानी रहा, राहणे स्थिर होणे अशा अर्थाने रहा शब्द आहे. आपण सापेक्षात ध्यान करतो, काही काही लोक, काही करतच नाही, काही करतात. फार थोडे लोक ध्यानामध्ये राहतात, हे लक्षात घ्या. मोठ्या मोठ्याला साधत नाही. हे साधण्याचे 2-4 टप्पे आहेत. जसं शरीर, या टप्प्यावर माणूस देवाच्या चरणावर किती वेळ राहील. आता तुम्ही पंढरपूरला गेला तर अर्धा क्षण सुद्धा तुम्हाला राहू देत नाही, ओढतच राहतात. व्यवहारदृष्ट्या बरोबर आहे, पण अध्यात्मदृष्ट्या म्हणजे कोण ओढतं? व्यवस्थेची माया.
अरे सूरदासाला तर देवाने ओढलं. तेव्हा तिने देवाला सांगितलं, अरे हात छुड़ावत जात है निबल जान के मोही, हृदय से जब जाओगे सबल कहूँगा तो ही. हे देवाला आवाहन केलं महाराज संतांनी. आपण मायेलाही आवाहन करू शकत नाही. ही बाया आम्हाला सारखं फिरवते. पार एक डिसेंट्री लागली तर 100 वेळा दिंडी सोडून पळावं लागतं. जास्त कशाला, 5-10, 10-10, कित्येकांना 15 वेळा. डिसेंट्री आपल्याला या नामात राहू देत नाही. बाकी तर काय. हे झालं स्थूलदृष्ट्या चालली चर्चा. म्हणजे स्थूलदृष्ट्या ही आज्ञा पालन होणं अवघड आहे. तर संताची ही आज्ञा पालन होऊ शकते, ती जरा स्थूलदृष्टीच्या वर चढलं तर. ही आज्ञा आहे अप्रत्यक्ष, ध्यानी राहा श्रीहरीच्या. एक साधनांगाचा आदेश आहे, आदेश. ध्यानी राहा श्रीहरीच्या. हा जो रहा शब्द वापरला, या रहा शब्दात मर्म आहे. आपल्याला कसं राहता येईल, कोण्या पद्धतीनं राहता येईल. तर स्थूलदृष्ट्या राहणं अवघड आहे बरं का. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. आता सदा नाम घोष करू हरी कथा. सदा करू शकतो का आपण, का बहुतांशी करतोय सध्या. जागृतीमधला बहुतांशी काळ घालण्याचा प्रयत्न करता. त्यांनी काय केलं, घोष बरोबर जोड वाक्य घातलं, हरिकथा. समाधान प्राप्त होण्याला हरिकथा सुद्धा पर्याप्त आहे. म्हणून आपल्या आचारसंहितेमध्ये आपण जसं नामस्मरण करतो तसं रोज प्रवचन ऐकतो, सत्संग करतो. समाधानातले काही मर्म त्यात कळतात. तेणे सदा चित्ता समाधान हे जे आहे याची काही मर्म कळतात. तसं या अभंगातली काही मर्म आपल्याला समजून घ्यायचे. आता स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. या रहा शब्दाने त्याच्याबद्दल अनेक अंग आपल्याला संकेत होतात. स्थिर व्हावं, हरीच्या ध्यानामध्ये स्थिर व्हावं. कसं होता येईल. रहा म्हणजे नित्यवर्तमान काळी संबंध झाला ना. हा शब्द कसा आहे, नित्यवर्तमान काळी शब्द आहे. सतत राहायचे भगवंताच्या ध्यानामध्ये. ते रामसुखदासजी महाराज कर्मयोगाची व्याख्या करताना एक शब्द वापरायचे. कर्माची निष्काम कर्म करता सांगताना निष्काम कर्माची यादी किती केली तरी निष्काम कर्माची यादी संपणार नाही. मग सदा निष्काम कर्म करायचं. त्याचं मर्म रामसुखदासजीने काय सांगितलं, सकाम कोणतं निष्काम कोणतं याच्यातला पृथक्करण करत बसायचं आणि निष्काम करायचं, असं या भानगडीत पडू नका. मग स्वामीजी काय म्हणले, करता निष्काम झाला की त्याची सगळी कर्म निष्काम होतात.
कर्त्याला निष्काम करा, म्हणजे सगळे कर्म निष्काम होते. तुम्ही ज्याला सकाम म्हणता तो सुद्धा कर्म करता निष्काम झाला तर निष्काम होईल. एक मर्म सांगितलं, मर्म हा सांगितला आहे दृष्टांत. या दृष्टांतावरून आपल्याला काही समजून घ्यायचं आहे. तर ध्यानी राहा हे जर राहायचं असेल तर जसं करता निष्काम झाला की कर्म निष्काम होतात, तसं तुम्ही स्वतः परमात्म्याचे झालात की आपोआप लग्न लागलं की पत्नी 24 तासाकरता सौभाग्यवती होते. टाईमशीर नाही सौभाग्यवती. लग्न लागल्यापासून 24 तासाकरता ती सौभाग्यवती होते. नवऱ्याजवळ असली तरी सौभाग्यवती. आणि समजा तात्पुरती नसली तर, कायमची नसली तर होईल घोटाळा. पण तात्पुरती नसली तर, घरकामाला गेली तर तिच्या सौभाग्यवतीमध्ये काय फरक पडला? सासू सासऱ्याच्या सेवेत लागले तर सौभाग्यवतीत काय फरक पडला? मुलाच्या सेवेत लागले तर सौभाग्यवतीत काय फरक पडला? ती सौभाग्यवती कुंकू लावल्यापासून आहेच. तसं आत्मीय केंद्रामध्ये परमात्मा आला तर ही ध्यानी राहा श्रीहरीच्या हे आपोआप होईल. आपला आत्मीय केंद्रात परमात्मा आला पाहिजे. आपल्या आत्मीय केंद्रात आहे संसार. अहंता परिवर्तित करायची. जसं सौभाग्यवती स्त्रीनं माहेरची अहंता सासरी परिवर्तित केली. एकदाच केली, अनेक वेळा नाही. लग्न अनेक वेळा नाही लागत त्याच त्या नवऱ्याशी, असं नाही. एकदाच केली आणि एकदा केल्याबरोबर आयुष्याकरता सौभाग्यवती झाली. तेव्हा तुम्ही संसाराचा मी असं म्हणण्याच्या ऐवजी मी देवाचा आहे, देव माझा मी देवाचा आहे, जे संत म्हणले ना, ध्यानी राहा श्रीहरीचं एक मर्म आहे. जसं सौभाग्यवतीचा अंतरंग पतीशी संबंध येतो, पतीशी चिकटलेला असतो, प्रत्यक्ष इंद्रियदृष्ट्या त्याच्यासमोर असला नसला तरी दोघांचं ते नातं एकदा जोडलं, तसं देवाशी नातं जोडा. संबंधात्मिका भक्ती, याच्यात ध्यानी राहा श्रीहरीच्याचं मर्म आहे. ही सर्व भक्तीमधली श्रेष्ठ भक्ती आहे, संबंधात्मिका भक्ती. आणि ही जर साधली तर सगळं कामच झालं. हा विषय आम्ही रामायणामध्ये चतुर्थ स्कांदामध्ये सुग्रीवाची जी मैत्री आहे, या मैत्रीच्या निमित्तानं हे संबंधात्मिका भक्तीचं मर्म सांगत असतो. एकदा का गुरुनी संबंध केला की महाराज मग त्याच्यानंतर आपोआप दोघांचा एकमेकाचा अंतरंग संबंध स्थिर होतो. तो याच्याशिवाय राहू शकत नाही, नाही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. एकदा आईला मुलगा झाला, आता आईचं सोडा हो, गाईला वासरू झालं, महाराज ती आपोआप अशी चिकटते. थोडा वेळ बाजूला नेलं का उमरून टाकते. गाव ठीक आहे बरं का, जर्सी नाही. जर्सीला काही माया म्हणावाची वस्तूच नाही आहे.
पण गाय मायसारखी आहे आपल्या. आम्ही आता गोशाळेत अनेक वेळेला ह्या सगळ्या गमती पाहतो, प्रत्यक्ष तिचं हुंबरणं, तिचा असणारा संबंध. तर त्या लेकराचाही त्या आईशी संबंध आणि आईचाही लेकराशी संबंध असं स्थिर होतो. तरीही व्यवहारातला दृष्टांत काही थोडा जवळ नेतो, जास्त नाही, पक्का नाही करत हा, पण दृष्टांत देण्यापुरता आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याची आत्मीयता, मुलाची आत्मीयता, तिची आत्मीयता, त्याला एक मर्यादा असते. पहिलं वासरू झालं दुसऱ्या वासराशी संबंध कमी होतो, तेव्हा दुसरं वासरूसुद्धा मोठं झाल्यावर आईशी संबंध कमी होतो. हे असं देवाच्या बाबतीत घडत नाही. म्हणून व्यवहारातला दृष्टांत फक्त संकेतापुरता समजून मी त्यात तर्क नाही काढत बसायचं. तर्क काढला की मूळ मुद्द्यापासून तुम्ही बाजूला जाल, लक्षात घ्या. मुद्दा एवढाच फक्त की काही नाही, मुलगा झाला की संबंध स्थिर, लग्न झालं की संबंध स्थिर. हे व्यवहारातले उदाहरणं फक्त संकेत करण्याकरता सांगतो आहे. मग देवाच्या ध्यानी राहाकरता काय करावं, त्याचा संबंध करावा बस. संबंध न करता किती जप केला ना तर कमी किमतीचा आहे, वाया जाणार नाही. पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. म्हणून असं नाम तुमच्याकडून यावं म्हणून तो नामदेवरायांनी याच्यात मर्म सांगितलं की स्वहिताची काळजी लागली का बस काही नाही, ध्यानी राहा श्रीहरीचे, त्याच्याशी संबंध जोडा, हे काम झालं. तर ध्यानी राहणं म्हणजे संबंध जोडणं, ही संबंधात्मिका भक्ती आहे. व्यवहारामध्ये ध्यायतो विषयान पौसासारखं, अरे याच्यात तर महाराज वेगवेगळ्या भावानं वेगवेगळे दृष्टांत दिले. लग्नवालीपेक्षा सुद्धा जार संबंधामध्ये ध्यानी राहा श्रीहरीच्याचं दृष्टांत अजून वर चढतं. हा जार भाव व्यवहारिकदृष्ट्या फार चर्चा करण्याचा नाही, पण अध्यात्मातल्या श्रेष्ठदृष्ट्या चर्चा करण्याचा आहे. असं आहे. जार भावामध्ये हक्क कमी असतो, पत्नी भावामध्ये आठवण असते, सगळं असतं, पण थोडा हक्क असतो. आणि हक्क न राहता स्मरण हे जार भावामध्ये जास्त आहे. म्हणून जार भावाचा जो दृष्टांत आहे, मग जार भावाचा दृष्टांत का द्यायचा, तर तुम्हाला आत्ता देवाचा आपला संबंध नाही असं वाटत असलं तरी संबंध जोडा, हा जार भावाचा संबंध आहे. एक अंग असं आहे की तुमचा आणि देवाचा स्थायी संबंध आहे, फक्त तुम्ही विस्मृत झाला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, तर ही स्मृतिर्लब्ध्वामध्ये सुद्धा ध्यानी आहे. तर हे स्मृतिर्लब्ध्वा जरी नाही झालं तरी वरून जरी जारासारखा संबंध ठेवला तरी अनुस्यूत आठवण राहील. जार भावामध्ये आठवण जास्त आहे पत्नी भावापेक्षा. याच्यातले किती लोक अभ्यास केलेला आहे माहीत नाही मला, कारण एकच वाक्यात सांगायचं म्हटलं त्याच्या मुळाशी जायचं. पण हे एक चिंतन आहे, लक्षात घ्या. अध्यात्मामध्ये सगुण उपासनेमध्ये हे चिंतन आहे. राधा भावात काय आहे, जार भाव आहे महाराज. सर्वोत्कृष्ट भाव सांगितला राधा भाव. बिना हक्काचं नित्य निरंतर स्मरण,
राहायचं असेल तर जार भावाने संबंध जोडा. बिना हक्काचं, आता राहा शब्द आहे की नाही, राहा शब्दाच्या पूर्तीची ही व्याख्या सगळी चालली आहे, लक्षात घ्या. कशाने राहाल तर कसा संबंध जोडा. तर सख्या संबंधापेक्षाही आपली लायकी नसताना, आपला हक्क नसताना पण आपण पकड घेतली आहे, बस. तर आपण पकड घेतली आपल्याकडून, त्याने आपल्याला पकडलं का नाही याचा विचारच करायचं काम नाही. आपण पकडलंय, हा जार भाव आहे. दोघांनी एकमेकाला जे ब्राह्मण साक्षीत पकडलं जातं तो पती पत्नी भाव आहे, लक्षात घ्या. आणि आपण बिना हक्कानं जेव्हा त्याच्याकडून काही अपेक्षा न करता, तसं आमच्या शास्त्रात पतिव्रता स्त्रीनं सुद्धा पतीकडून काही अपेक्षा करू नये. आणि अशा प्रकारच्या पत्नी पूर्वी 70% होत्या, 80%, आता 7-8% सुद्धा नाहीत असं नाही, जगात सगळं काही आहे. पण हक्क न दाखवता पतीमध्ये परमात्मा भाव ठेवून पतिसंबंध करणारे संसारात आता लोक राहिले नाहीत. पण परमार्थात अजून भक्तिमार्गात असे लोक अजून बरेच आहेत, ज्यांना भक्तीचं मर्म कळालं आहे, वाचून कळालं आहे, कथा ऐकून कळालं आहे, भक्तचरित्र वाचून कळालं आहे. ते सगळे बिना हक्कानं आणि जार भाववत नित्य निरंतर त्या भगवत संबंधामध्ये राहू शकतात, असं आहे. स्वतःचं काही राहिलेलंच नसतं, हक्क सुटला आणि एकच ध्यास लागलेला, बस. तर तुम्हाला जर ध्यानी राहा श्री हरीच्या असं जर व्हायचं असेल तर ही संबंधात्मिका भक्तीमधली जार भावाची संबंधात्मिका भक्ती राहा या शब्दाची पूर्ती करू शकणारी आहे. आज्ञा आहे राहा, आणि हे राहामध्ये अंतर नाही अपेक्षित, अंतर नाही, निरंतर. तेव्हा ते राहा शब्दाची पूर्ती होणार आहे. काही काळ राहा, ससीम राहा असं काही सांगितलंच नाही. ध्यानी राहा श्रीहरीच्या, नित्य निरंतर ध्यानी राहा. आणि नित्य निरंतर जर श्रीहरीच्या ध्यानी राहायचं असेल तर भक्तिमार्गामध्ये जार भावा इतका उत्तम दुसरा उपाय नाही. आता ज्या त्या भावाची चर्चा करायची म्हटलं तर ज्या त्या पद्धतीनंच केली पाहिजे, लक्षात घ्या. अनुसंधानानं तुम्ही आत्मानुसंधानात राहाल, पण श्रीहरीच्या ध्यानी राहा हे पुरवायचं असेल तर भक्तिमार्गातला जार भावा इतका दुसरा श्रेष्ठ संबंध नाही, एवढं लक्षात ठेवा. मग या जार भावातलं जो मुद्दा आहे, जी पकड आहे, त्या पकडीकरता अंतःकरण प्राधान्य, बुद्धी प्राधान्य नाही. महिमा ऐकूनच प्रेम होतं असं नाही. प्रेम ही एक लगन आहे. जसं संसारात सुद्धा अशा आजकाल हजारो घटना ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. जातदृष्ट्या लेव्हल नाही, पण महाराज इतकी त्यागाची ताकद त्याच्यामध्ये, एकदा ती पकड झाली की त्याच्या पुढं मग सगळं फिकं पडतं. स्वतःच्या देहाचं दुःख, लोक काय म्हणतील याचं विचार, काही नाही सगळं. आमच्याकडे एका ब्राह्मणाच्या पोरीनं महाराच्या पोराशी लग्न लावलं.
प्रतिष्ठित ब्राह्मण, श्रीमंत ब्राह्मण, पण या पकडीमध्ये काय ताकद आहे ती कशाचाच विचार करत नाही. उदाहरण, धर्मदृष्ट्या हे बरोबर का तर बरोबर नाही, पण अध्यात्मातल्या 4 भावाच्या दृष्टीने ते बरोबर आहे. तसं करावं असं नाही त्याचा अर्थ व्यवहारात, पण त्याच्यात असणाऱ्या लगन जी आहे, लगन, ती लगन तशी लगन तुम्ही देवाशी लावा. देव माझा आहे का माझा आहे माहीत नाही. आम्ही उदाहरण सांगत असतो, लहान मुलगा आईवर प्रेम करतं, आईची श्रीमंती पाहून प्रेम करत नाही, आईचा गोरेपणा पाहून प्रेम करत नाही. ते काळ्या मिंद्र्या आईचे पोरसुद्धा आईवर प्रेम करतात. गोरं पोरगा असलं तरी काळ्या आईवर प्रेम करतं, आणि काळं पोरगा असलं तरी काळ्या आईवर प्रेम करतं. त्याच्या काळेपणाचा आणि गोरेपणाचा काही संबंध नाही, त्याच्या श्रीमंतीचा गरिबीचा काही संबंध नाही. बस माझी आई आहे, बस या एकच उत्तर, त्याच्यापुढं दुसरं काही नाही. तर तुम्ही पंढरपूरला चाललात ना, ही आई आहे, येग येग विठाबाईन माझे पंढरीची आई. तर किती भाव, माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जरी. जरी जनाबाईनं पांडुरंगाशी जोडलेला आईपणाचं नातं आहे. ज्ञानेश्वर माऊलींशी सुद्धा माऊलीपणाचं नातं आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांनी जोडलेलं आहे. आणि खरोखरच ते अंतःकरणच असं आहे महाराज, माऊलीसारखंच आहे. अंतःकरणच वेगळं आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, अशी तळमळ असणार हे माऊलींचं जे अंतःकरण आहे. त्यांच्याकडून अडचणच नाही, अडचण आमच्याकडून आहे. पांडुरंगाकडून अडचणच नाही, अडचण आमच्याकडून आहे. ध्यानी राहावं म्हणजे आमच्याकडची अडचण मिटवावी, त्याच्याकडून अडचण येण्याचा प्रश्नच नाही. लक्षात घ्या, काहीच प्रश्न नाही. हा वन वे ट्रॅक हे आपण जोडणारा संबंध आहे. त्यामध्ये केवळ तुम्ही स्वतःला जबाबदार झाला आणि स्वतःच्या खोल लेव्हलवरून त्याला पकडा, बस. पकड महत्त्वाची आहे. त्या पकडीमध्ये हातापायापेक्षा आतल्या पकडीची ताकद जास्त आहे. होतो तो खेळामध्ये काही किडकिडीत पोरंसुद्धा पैलवानासारख्याला थोडंसं पुढं जाऊ देत नाही. त्याची ती आतली पकड इतकी जोरात असते, एकदा का पकडीत आला गडी तर कसाही ताकददार असो त्याच्या मिठीतून सुटतच नाही. आता तो तर सोडू इच्छितो, देव सोडू इच्छितच नाही. तो तर बांधणाऱ्याच्या बाबतीत भुकेला आहे. मग त्याच्या पायी आपल्याला पकडता येत नाही, आपल्याला तो, ही अडचण आहे. आणि ही पकड म्हणजे संबंध. म्हणजे भक्ताचं ध्यान काय तर संबंधात्मिका भक्ती. हे योग्याचं जे ध्यान ध्यान शब्द आहे ना, त्याच्या पाठीमाग खूप पूर्वपीठिका आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे 5 अंग आहेत. आणि त्यानंतर ध्यान. भक्तीमध्ये डायरेक्ट पकड ही ताकद आहे. म्हणून भक्तिपंथ जो आहे ना, फार ताकददार पंथ आहे. आणि ही पकड जर एकदा साधली, ही पकड आमच्या नामदेवांच्या इच्छेनं आमच्या चोखोबांना साधली. त्यांची जात आडवी आली नाही, देवाने हाताने धरून त्याला वर नेलं. मग काय ऐकलं त्यांनी? एवढंच ऐकलं नामदेवांचं, ध्यानी राहा श्रीहरीचं.
त्याच्यातून देवापर्यंत गेले, दुसरं काही नाही. एवढं एकाच वाक्याचं पकडलं त्याने. तसं तुमच्यातले एकाने जर एवढं पकडलं ना, आपली सगळी वारी सफल झाली. पकडा, या पकडीमध्ये फार ताकद आहे. माऊलीच्या भावानं संतांना पकडा, संतचरणी भाव धरा, इकडं जाता पुढं जायचं आहे आपल्याला. काय या पकडीमध्ये सुद्धा सुरुवातीला आश्रय देणारे संत ज्यादा आहेत. देवाचा आश्रय मिळतो, पण तुमची पकड पाहून मिळतो. आणि संताचा आश्रय असा आहे की आई मुलाचा 1% हात वर केलेला असतानाच आई 90% त्याच्याकडे धावत येते. तसे संत आहेत बरं का. संत ही माऊली अशी आहे, ते पोरगं जर टेबलावर उभा असलं, नुसता हातच वर केला, मला इतकी काळजी वाटते ती आई, तिला माहिती आता जर मी थोडा जर उशीर लावला ते पोरगं खाली पडल. मग ते हात वर करतं, झुकतं किती, 1-2 इंच, आणि ती असेल तिथून पळत येते 10 पावलं, 20 पावलं, 25 पावलं. तर संतांना एखादा साधक थोडा जरी अनुकूल दिसला की संत त्याला मला 100 पावलं चालून मदत करतात. अनुकूल दिसला पाहिजे. मग त्याच्याकरता आम्ही आमच्या जीवनामध्ये किती पोरांना ओढण्याकरता जगाचे कितीतरी अपवाद घेऊन प्रयत्न केलेले आहेत. व्यवहारी लोक फारच साधे असतात हो. त्यांचं डोकं व्यवहारीच. आता माझा ब्राह्मणगावला खूप संबंध होता. आम्ही तिथं गेलो, ताईचा संबंध नंतर आला. आता ताईच्या वडिलांची एवढी ख्याती होते, मोठे ऑफिसर होते, मोठ्या मोठ्या ज्याला त्यांनी जिरीला आणलेलं होतं, असं होतं ते. तर ताई यायचं म्हणून इच्छा झाली. आम्ही ती मदत करायला गेलो ना, तर त्या गावचा प्रतिष्ठित चेअरमन म्हणला, महाराज तुम्हाला कुठं माणसाला कमी, आम्ही 2 पोरं देतो, त्याच्यावरून तुमचं काय अडलं म्हणे. असे लोक असतात महाराज, बरं का. त्याच्या पाठीमागं त्याच्या इच्छेची कदर नसते, लोक काय म्हणतील याची कदर असते त्यांच्यापुढं. लोकांनी नावं ठेवणं एवढा एकच मुद्दा. अरे पण ज्याला परमार्थात पडायचं त्याची जर कळकळ आहे, तर लोक नावं ठेवणं त्याच्यापेक्षा गौण आहे. लोक आज नावं ठेवतील, उद्या. मी तर सांगितलं काल, यांनी 1 मिनिटाचा दृष्टांताचा माझा उल्लेख केला की दुनिया एका फुकीची आहे. ऐकलं आहे तुम्ही दृष्टांत माझ्याकडून? खरोखर दुनिया एका फुकीची आहे. मी तर माझ्या जीवनात हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे महाराज, प्रत्यक्ष. एका बाजूला मला तुमचं फक्त प्रामाणिकपणा पाहिजे. हजारो लोक परत तुमच्या पाठीमागे येऊ शकतात. आज जे नावं ठेवतात ना, तेच उद्या. आमच्या जीवनात अशा घटना घडल्यात, ज्यांनी निंदा करायला मदत केली तेच लोक पाया पडू पडू आमचं चुकलं महाराज, आमच्याकडे अवकृपा करू नका, असं करू नका, तसं करू नका, असं म्हणायला आलेले आम्हाला माहिती आहेत. एक नाही, अशी शेकडोनी घटना घडलेल्या आहेत. तर तुम्ही तो विचार करू नका. विचार करताना आपलं कार्य शास्त्रशुद्ध आहे का? तर माऊलीचं अंतःकरण हे असं आहे शास्त्राप्रमाणे, अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती. कोणाला हित व्हायचं आहे का कोणाचं? अहो समर्थांनी लोकांच्या याचा विचार केला असता तर अक्काबाई वेणाबाईसारखे संत निर्माण झाले नसते. माझं काय त्या वेणाबाईचं चरित्र आहे. आणि त्या वेणाबाईच्या चरित्राच्या वेळेला केवढा हाहाकार त्या कोल्हापूरमध्ये माजला होता. कोल्हापूरला महाराजांची प्रवचनं चालू असताना
कीर्तनं चालू होते, हरिदासी कीर्तन करायचे समर्थ, देवीसमोर कीर्तनं चालू होते. आणि वेणाबाईचं माहेर कोल्हापूर करवीर, सासर मिरज. आणि तिचा नवरा लग्न झाल्याबरोबरच पहिल्या बोळवणीच्या आतच गेला. आता जुनी पकड, तिला बोडखं केलं, जुनी विधवा आचार ज्याला म्हणतात त्याप्रमाणे, कुठं बाहेर जायचं नाही, कुठं काही करायचं नाही. अशा बंदीमध्ये थोडं संस्कारी ब्राह्मण घर असल्यामुळं थोडं बरं होतं. तर तिला समर्थांची दृष्टीभेट झाली. आता वयानं तरुण विधवा आणि समर्थही त्यावेळेला तरुण. समर्थांच्या एका नजरेतच तिचं आकर्षण झालं, आध्यात्मिक आकर्षण, व्यवहारी आकर्षण नाही. त्यांचा तो श्लोक म्हणण्याची पद्धती, श्लोकाचा भावार्थ, एका बाजूला जन, एका बाजूला आतली ओढ. अशा अवस्थेत कितीतरी वेळ तिला काढावा लागला. घरचे लोक जाऊ द्यायचे नाहीत, समाज नावं ठेवायचा. अशा अवस्थेत मला ती माहेरी आली. आता कसं असतं, सासरी आणि माहेरीमध्ये थोडं अंतर. सासरी विधवापणाच्या नियमामध्ये फार जबरदस्त बंधन, त्यापेक्षा माहेरी थोडे कमी. आईवडील चांगले होते. आणि महाराजांचे कीर्तन चालू असताना आईवडील स्वतः ऐकायला यायचे. आणि हिला संधी मिळाली. मिरजला फक्त पहिलं दर्शन झालं होतं, भिक्षा मागायला आले तेवढंच. पण मनात पकड घेतली होती समर्थांची, सद्गुरू म्हणून पकड घेतली जोरात. आणि मग पुन्हा मध्ये काही काळ गेला आणि मग कोल्हापूरला महाराजांचे कीर्तन चालू असताना हिला माहेरी आणलेलं होतं. आणि माहेरी राहत होती. आईवडील थोडे धार्मिक होते, आईवडील कीर्तनाला यायचे. तर हिला परवानगी मिळाली. आणि हिने त्या कीर्तनातल्या काही शंका विचाराव्या आणि हिच्या बुद्धिमत्तेची पारख समर्थाने केली. शालेय फार सुशिक्षित नव्हती, पण अक्षर ओळख होती. ब्राह्मण समाजी असून अक्षर ओळख हे इतकी सुशिक्षित होती. पण बुद्धिमत्ता तेज आणि कीर्तनातल्या शंका विचाराव्या. समर्थ त्यावेळेला लोकांचा विचार न करता ते शंकाचे उत्तरं द्यायचे. इतका संवाद रंगायचा. कधी कधी कीर्तन संपल्यावर 11-11, 12-12 वाजेपर्यंत. आणि या विषयावरून सगळी चर्चा त्या गल्लीमध्ये माहेरी. हिला काही कळतं का नाही, रात्री 12 वाजेपर्यंत गप्पा मारत बसते, जोगाड्याशी हे करते. काय नको ते लोक बोलायला काय. पण हिची पकड पक्की होती ना महाराज. शेवटी त्या वेणाबाईला फार मोठी विषयाची परीक्षा द्यावी लागली. मीराबाईच्या जीवनातसुद्धा मीराबाईला फार परीक्षा द्याव्या लागल्या मला, फार परीक्षा. पण एकच होतं, कृष्णाशी पकड, ध्यानी राहा श्रीहरीच्या. ही पकड इतकी जबरदस्त होती. आलेल्या सगळ्या संकटाला नवरा खूप मीराबाईला चांगला मिळाला होता, फार चांगला होता. आपल्याला माहीत नाही, सगळं धाकट्या दिरानी नंतर त्रास दिला आहे. सासरा पण चांगला होता मीराबाईचा, सासू नव्हती चांगली. आणि दीर नंतर फारच दिरांनी त्रास दिला क्षणाक्षणाला मीराबाईला. पण मीराबाईच्या पकडीमध्ये काही फरक पडला नाही. अनेक वेळेला शेवटच्या क्षणाला अनेक चमत्कार मीराबाईच्या जीवनात घडलेले आहेत. शेवटच्या क्षणाला. आणि या सगळ्याचं मूळ सूत्र काय, तर तिची असणारी पकड. 24 तास माणूस पद्मासनात बसून असं काही ध्यान करत बसू शकतो असं नाही. पकड झाली की ती सगळी कृती ध्यानच. पतीशी प्रेमसंबंधाची पकड झाली
त्याच्या आठवणीकरता केलं जाणारं प्रत्येक कर्म हे ध्यानच. म्हणजे दृष्टांताप्रमाणे लक्षात घ्या बरं का, नाही तर अर्थाचा अनर्थ करू नका. तेव्हा ती पकड एकदा झाली की मग सगळ्या क्रिया ध्यान. तर हा प्रक्रिया कधी होऊ शकते, तर या पकडीत आहे ती ताकद. आणि या पकडीकरता तुम्ही स्वाधीन आहात. स्वामींचा जो नेहमी आग्रह असायचा ना साधकांना, की आम्ही कशाची तरी ढाल करतो, पराधीनता. तुम्ही स्वाधीन आहात. जसं परवा मी विकाराबद्दल रागद्वेष कामक्रोधापेक्षाही काय जास्त ताकददार, तर तुम्ही पकडता त्याच्याशी राग किंवा द्वेष. तर तुमची पकड आहे. म्हणून तुमच्या मनात आज येऊ द्या, आज आत्ता बस ही पकड होऊ द्या. काम न झालं तर मी जबाबदार. अगदी ठासून सांगतो तुम्हाला, ही पकड साधली पाहिजे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. बस मेरे तो गिरधर गोपाल दुसरं न कोई. ही पकड पाहिजे. पकड असल्यावर मला देवापेक्षाही संतांमध्ये फरक काय, संत साधकाकरता झीज सोसतात. मला समर्थांनी वेणाबाई करता अपवाद सोसले. त्या कोल्हापूरला त्या मंडळीनं त्याला अग्निपरीक्षा करायला लावली, विष घ्यायला लावलं या वेणाबाईला. तिने ते घेतलं महाराज. आणि जसं मीराबाईसाठी घेतो विष प्याला, तर देवाच्या करता प्रसाद म्हणून पाठवलेलं विष मीराबाईनं घेतलं. पण समर्थावर खरं प्रेम असल्यामुळं शुद्ध प्रेमाच्या परीक्षेकरता वेणाबाईनं विष घेतलं. आणि त्यावेळेला समर्थ स्वतः येऊन ती विषाची ताकद स्वतः उतरवली. माता पित्यांना विश्वास पटला होता. समाजाच्या मुळं हे सगळे प्रयोग झाले. शेवटी समर्थांनी तिला मागून नेलं, मागून घेतलं आईवडिलांकडं. आईवडिलांनी तिला दिलं आणि मोठा कंटकाकीर्ण प्रवास वेणाबाईनं केलेला आहे महाराज. नुसते अपवादाचा नाही तर जबाबदाऱ्यांचा. वेणाबाई सर्वश्रेष्ठ महंत झाल्या. अनेक प्रकारचे महाराज त्या काळात स्त्रिया बोलणंसुद्धा फार चुकीचं मानत होत्या. कीर्तनकार प्रवचनकार स्त्रियांनी कीर्तन करण्याशी वैदिक ब्राह्मण फार विरोधात होते. गागा भट्ट तिच्या कीर्तनाला होते. समर्थांनी गागा भट्टासमोर मुद्दाम वेणाबाईचं कीर्तन केलं. गागा भट्ट म्हणजे आचारसंपन्न माणूस. पण वेणाबाईनं हे पटवून दाखवलं. जर शुद्ध पकड असेल तर संतांची पकड पहिली जास्त श्रेष्ठ का, तर संत लवकर मदत करतात. हा आमचा बाबा मदत करतो पण शेवटच्या क्षणाला, कधी मोकळं नाही सोडत, हा पूर्ण जाऊ देत नाही. पण परीक्षेची पराकाष्ठा, एवढी पराकाष्ठा संत होऊ देत नाही. एवढा दोघांमध्ये फरक आहे. म्हणून ध्यानी रहा श्रीहरीच्या करता, देवाच्या पकडीबरोबर देवाची पकड शुद्ध होण्याकरता संत चरणी भाव धरा. पुढं सरकायचं. आता
तर श्रीहरीच्या ध्यानी राहण्याकरता संबंध स्वीकार करा आणि ते संबंध निर्दोष होण्याकरता संत चरणी भाव धरा. संत बरोबर शुद्ध संबंध देवाशी घालून देण्याचं काम करतात. हे गुरुचं कामच आहे. हनुमंतानी सुग्रीवाला अग्निसाक्ष ठेवून रामाच्या मैत्रीचा संबंध करून दिला. सुग्रीव म्हणजे जीवाचं स्वरूप आहे, भेकड, अत्यंत भेकड. सुग्रीवा इतका भित्रा कोणी नाही. तुम्ही जर त्याचा आधीचा इतिहास पाहिला तर त्याला पळण्याशिवाय दुसरं काही येतच नाही. जिथं जिथं प्रसंग येईल तिथं तो पळपुटेपणा करणार, असा भेकड जीव होता. त्याला इतकं धीट केलं की रावणाच्या विरोधात एकट्यानेच युद्ध पुकारलं. इतकं धीट केलं मला देवाने. आणि याचं कारण त्याचा हनुमंताने घालून दिलेला संबंध. तर जीवाला कामरूपी रावणावर युद्ध करायला लावण्याची इच्छा असेल तर तत्पूर्वी तुम्ही सुग्रीवासारखा भगवंताशी सद्गुरूद्वारा संबंध जोडा. हे मधलं काम आहे. जसं लग्नाच्या मधलं काम आहे ब्राह्मणाचे मंत्र. अजून मला श्रद्धा आहे लोकांची, कोणी मंगलाष्टक म्हणू द्या, पण पहिलं मंगलाष्टक ब्राह्मणाने म्हणावं अशी श्रद्धा आहे अजून. अपवाद 1-2% समाजसुधारकांचे कशाला चर्चा करून आपण गाणे हे करायचं ते जाऊ द्या. पण सनातन धर्मामध्ये तो ब्राह्मण त्या दोघांचा संबंध घालून देण्याचा मध्यस्थी आहे. तसे संत हे ध्यानी राहा श्रीहरीच्या साधनाचं सहाय्यक अंग आहे. म्हणून त्याच्यापुढं नामदेवाने सांगितलं संत चरणी भाव धरा. हे सहाय्यक अंग आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतरचं क्षणक्षणा नामस्मरण, मनाने नुसतं नाही. संत बरोबर त्यामध्ये शुद्ध प्रक्रिया करतात. आणि त्या शुद्ध प्रक्रियेनं नाम नामीचा जसा अभेद आहे, नाम घेता घेता तुम्ही नामी होता, नामी रूप होता आणि मग ही सायुज्य मुक्ती तुम्हाला वरण करते. म्हणून नाम घेण्याच्या पद्धतीमध्ये आपण आपल्या मनाने नाम घेणं आणि संतांच्या माध्यमातून नाम घेणं यात फरक आहे. का गुरु करायचे? गुरुमंत्रामध्ये ताकद वेगळी वाढते. गुरुमंत्रामध्ये तुम्हाला आठवत असेल, मी पूर्वी वारीतसुद्धा हा दृष्टांत दिलेला आहे. लोकांच्या शंका असतात त्याच्यावरून की गुरुपदिष्ठित मंत्रच का करायचा? नामात तर ताकद आहे, मग गुरुपदिष्ठित नसेल तर? महाराज, नामावर स्थिर राहण्याकरता येणारे जे प्रतिबंध आहे ते प्रतिबंध गुरुपदिष्ठितमध्ये जातात. आम्ही दृष्टांत देत असतो, दोन्ही दिसती सारखी वर्म जाण्याचं पारखी. शाळेमध्ये बारीक मुलाला पोहोचवणाऱ्या 2 घटना पाहायला मिळाल्या. दोन बाया आहेत, दोघींच्या हातात पोरं आहेत. फक्त एक बारीक फरक होता. तिच्या पोराला बाईनं हातात धरलं होतं आणि एक पोरगं होतं त्यांनी बाईच्या हाताला आपला हात धरला होता. वरून आतून एवढा फरक होता, वरून दोघं सारखेच दिसत होते. धोका कुठं असतो? हा रस्ता पार करायचा शाळेत येताना, बारीक पोरगं अंगणवाडीतलं, बालवाडीत, आणि रस्ता पार करायचा आहे आणि तिच्या हाताला पोराने धरलं. त्या गाडीतून जाणारा एक खेळण्याचा पांढरा लाल चेंडू खाली पडला, गरंगळला. आता आपण वारीत पाहतो की नाही सगळे गमती. आणि तो लाल चेंडू पाहिला तर ज्या बाईने मुलाच्या हाताला धरलं होतं त्या पोराच्या मनात येऊन गेलं, पण बाईनं पक्क धरलेलं होतं. ती काय जाऊ देते का? तिने त्याला चेंडूकडे जाऊ दिलं नाही. कारण रस्त्यावर
बाकी सारखे वाहनं चालू आहेत. आणि ज्या पोराने आईच्या हाताला धरलं तेव्हा तर स्वतंत्र, त्याने ते हात सोडला आणि ते चेंडू पकडायला गेलं आणि समोरून गाडी आली आणि ॲक्सिडेंट झाला. दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारख. लक्षात घ्या, गुरु का करायचा असतो? तर पतनाची जी कारणं आहेत त्या कारणाचा आपल्यावर काही परिणाम होऊ नये याच्यातून सुटण्याकरता गुरु पाहिजे. नाही तर एका बाजूला साधन करत राहिला तरी पकडणारा जर गुरु नसेल तर कुठं धोका होईल सांगता येणार नाही. म्हणून आपण गुरुला पकडायचं आहे, गुरु आपल्याला पकडतात आणि गुरु आणि आपण मिळून भगवंताला पकडायचं. बस सायुज्य मुक्ती झाली. म्हणून संत चरणी भाव धरा. आणि तो भाव धरणं म्हणजे पकडणंच आहे. भावाची पकड आहे, भावबळ ही पकड आहे. तर संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो. आता या चरणात आपण घुसले, उद्या अजून या चरणावर विचार करू, कारण अजून हरिपाठ व्हायचा आहे. त्यामुळे थोडासा वेळेचा विचार करून प्रवचनाला थोडं आटपावं लागेल. तर संत चरणी जे भावधरा हे सांगितलं आहे. याच्या पूर्वी मूळ बोध सांगितला नामदेवानी, ध्यानी रहा श्रीहरीच्या. स्वहिताची सुरुवात आणि मुक्ती सायुज्यता वरा एवढं सगळे चरणक्रमानं पाहायचे. स्वहिताचा घोर व्हायला लागायचं. ध्यानी रहा श्रीहरीच्या याकरता भगवंताशी संबंध जोडायचा. तो संबंध स्थिर राहण्याकरता संत चरणी भाव धरा, संताचा आश्रय घ्यायचा भावनेनं. त्याच्यानंतर संतांनी सांगितलेली नामसाधना करायची. आणि एवढं केल्यावर आपोआप मुक्ती सायुज्यता आपल्याला वरेल. आपण वरण करायला गेलं, ध्येय निश्चित झालं की महाराज तीच आपल्याला वरेल. तुमची फक्त इच्छा पाहिजे मुक्त होण्याची, ती तुम्हाला वरेल. तर मुक्ती सायुज्यता वराचं अजून पुष्कळ चिंतन आपल्याला करायचं आहे. पण सुरुवात आहे स्वहिताचा घोरवा इथून. आणि आज आपण पाहिलं ध्येय म्हणजे ध्यानी रहा श्रीहरीच्या. तर हरीशी पकड, ती पकड कशी पाहिजे? दुसरो नकोई. आपल्या पकडीमध्ये अव्यभिचार पाहिजे. अव्यभिचार नसेल तर हात सुटतो, चेंडूकडं धावलं जातं. अव्यभिचार असेल तर आईला सोडतच नाही तो. आणि व्यभिचार असला चेंडू पकडायला गेल्याशिवाय राहतच नाही. अव्यभिचारी पकड म्हणजे ध्यानी रहा श्रीहरीच्या. तर योगाच्या क्रमातलं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीमधलं ध्यान. आणि याच्यात एकदम जसं ज्ञानमार्गामध्ये शब्दादी झोंबे प्रमेय अशी तत्वचिंतनामध्ये आहे, तसं योगापेक्षा जास्त मोठी डायरेक्ट पकड भावद्वार आहे. म्हणून भावेण भक्ती, भावबळे कळे, भावेण देव. हे भाव 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 जे सगळीकडे आले. तुझ भाव आहे देव तरी हा सुरभाव उपा भावे गावे गीत. हा भाव शब्द आहे ना, ही भावानं पकड. ध्यानी रहा श्रीहरीच्या, भावे चरणी ठेवा माथा. इथून पकड सुरुवात केली त्यांनी. लक्षात आलं का? आणि हा झाला प्रवेश, भावे चरणी ठेवा माथा. आणि ध्यानी रहा हा झाली त्या भावाचं शेवट. हे दोन्ही विधेयक वाक्य याच्या एकाच ठिकाणी येतात. आणि ध्यानी रहा इथपर्यंत आलात की मग महाराज बाकीची काळजीच करू नका. आणि याच्यात तुम्हाला अडचण वाटते का? तर म्हणले आता सहाय्यक सांगतो, संत चरणी भाव धरा. भावाचं अजून एक केंद्र वाढवा आपल्या जोडीला, जे तुमच्या देवाच्या भावाशी अव्यभिचारीच आहे. म्हणजे व्यभिचार नाही आहे. संसाराशी भाव ठेवला
तर देवाच्या भावाशी अव्यभिचार होतो, देवाच्या भावाशी. पण संताशी भाव धरला तर देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देवाचा भाव, संताचा भाव हे दोन्ही एकमेकाशी व्यभिचारी संबंधातले भाव नाही. संसार आणि देव व्यभिचारी संबंध, संत आणि संसार व्यभिचारी संबंध, पण संत आणि देव अव्यभिचारी संबंध. तर संताचा आणि देवाचा फार निकट संबंध आहे. देवाला आवडतं. तुम्ही संतावर जर प्रेम केलं ना, देवाला फार आवडतं. मला आता याच्या पुढच्या चर्चा आपण उद्याच करू. आता आपल्याला हे चरण आहे सोडवायला वेळ. संत चरणी भाव धरा, तर देव प्रसन्न होतात. तर ध्यानी रहा श्रीहरीचं सहाय्यक साधन, मूळ साधन आहे पकड भावद्वारा, आणि त्याचं सहाय्यक साधन आहे भावद्वारा त्याच्या जोडीला संताची पकड. आणि संत कडून आलेलं नाम जप हे तिसरं साधनेची पकड. 3 पकडे 4 पकडे. पहिल्यांदा भाव पकड, नंतर देवाची पकड, नंतर संताची पकड, आणि नंतर संतांनी दिलेल्या मंत्राची पकड. या 4 पद्धतीने ही पकड करा. आणि ही पकड केली की तुम्ही सायुज्य मुक्तीचे अधिकारी होणार आहात. तर हा सगळा जो विचार आहे चालूच राहणार असल्यामुळं मध्ये आपण थांबवला तर काही बिघडत नाही. पुन्हा उद्या सुरू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. विठाला 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 विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. नाम भगवान की जय. जय श्री राधे.